या आते आते सगळे आमिर मला पूजा झाली का नंतर मी बटन चालू करा नका तुम्ही नका करू काय आता ते सोडा हा काढा सगळं आता सर बटन दाबा पहिला दोन्ही दाबा दाबा दाब दोन्ही दाबू द्या सगळे स्टार्टचं बटन दाबा तुम्हाला पण काहीतरी भेटेल जेव्हा द्रोण लावणार आहे तेव्हा ह्याला परत इथे लावा बचत गटातर्फे काहीतरी व्यवसाय करायचा ठरवलेला तर पत्रावळी मशीन ही आम्ही तिचं उद्घाटन अमित सर यांच्या हस्ते झालेलं आहे आणि ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ यांचं सगळ्यांचं मी प्रथम स्वागत करते आणि पुढं प्रथम सत्कार आम्ही नारळ आणि फुले सन्मानित करावं त्याचप्रमाणे महिला मंडळाच्या सेक्रेटरी बायको करूनच महिला सदस्य वैशाली सक्काळ यांना त्याचप्रमाणे आम्हाला त्याचप्रमाणे आमच्या त्याचप्रमाणे
माता, बंधू, भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. हा जो आम्ही छोटासा व्यवसाय चालू केलेला आहे, आनंदाची गोष्ट आहे की पहिला म्हणजे आम्ही ज्या वेळेला आम्हाला हे माहिती पडलं मीटिंगमध्ये आम्हाला जाणीव करून दिली त्याच वेळेला आम्ही त्याला शुभेच्छा दिली. सगळ्यांना आवडलं. माझ्या मिसेसने सुद्धा मला फोन करून काय बघशील तर मला एवढं जास्त वेळ घेतला नाही. सगळ्यात जाईल की आपल्या महिलांनी पाऊल चांगला उचललेला आहे आणि आमच्या शुभेच्छा आणि साधारण तुम्हाला म्हणजे कुठेतरी मदत गावामध्ये काय आहे तर आपली करू शकते आणि असं काही शक्य नका आणि या तुमच्या शुभेच्छा. ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मंडळ पंचायत समिती मंडळ गट अंतर्गत आज या ठिकाणी जननी आणि रुक्मिणी स्वयंसहायता समूह कुडूक खुर्द हनुमानवाडी या ठिकाणी 2 समूहांनी मिळून आज एक पत्रावळी मशीन घेऊन एक उद्योग व्यवसायाला हातभार लावलेला आहे. प्रथमतः मी दोन्ही गटांचे सदस्य तसेच गावातील मान्यवर त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला इथपर्यंत येऊन या मंचावरती बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. उमेद या नावातच एवढी शक्ती आहे की आपण गेली 4 वर्ष झाली आपण यासाठी धडपडतोय. बरोबर, जवळजवळ 2017 पासून आपले स्वयंसहायता समूह पहिले बचत गट होते आपले, परंतु बचत गट हे निव्वळ फक्त बचत जमा करण्यापुरते होते की आपण प्रत्येक गावात फक्त 50-100 रुपये बचत जमा करायचो. काही वर्षानंतर काही कालावधीनंतर ते आपण वाटून घ्यायचो. त्याच्यासाठी आपली बचत गट ही संकल्पना होती. परंतु शासन धोरणानुसार त्यात आपले स्वयंसहायता समूह झाले. स्वयंसहायता म्हणजे काय, स्वतःची मदत स्वतः करायची आहे. त्याच्यासाठी आपले स्वयंसहाय्यता समूह झाले. बचत गट संकल्पना ही सद्यस्थितीत काय झाली, आपली तुळसा थांबली आणि स्वयंसहायता समूहाची संकल्पना उभी राहिली. या स्वयंसहायता समूहातनं आज जे काही आपण इथला आजचा दिवस पाहतो तो सर्व स्वयंसहायता समूहातील महिलांचं सहकार्य, त्यांचा सक्रिय सहभाग आणि त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत. या प्रचंड मेहनतीमागे प्रामुख्याने आपल्या गावात सर्वांचाच महत्त्वाचा हातभार असतो. त्या गावात ज्या प्रामुख्याने CRP असतील, जो आपला अनेक स्वयंसहायता समूहांचा मिळून बनलेला ग्रामसंघ असेल, त्या ग्रामसंघाचे अध्यक्ष असतील किंवा त्या ग्रामसंघाचे पदाधिकारी असतील, यांच्या सहकार्यामुळे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज या ठिकाणी हा दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. सर्वांना माझी एवढीच विनंती असेल की गावातील जेवढे ग्रामस्थ आहेत, 2च मिनिटात, जास्त वेळ नाही घेणार. ही संधी परत परत येत नाही, कारण पुरुष आणि महिला हे एकत्र हे माझ्या बघण्यात पहिल्यांदा आहे. तर आजच्या 7-8 वर्षाच्या शासकीय सेवेमध्ये पुरुष आणि महिला हे वेगवेगळे घटक आहेत. आपण महिलांसाठी काम करतो, पण हा योगायोग मानावा लागेल की तुमच्यातलेच काही पैसे हे मिस्टर आपल्याला एवढा हातभार लावण्यासाठी तिथे उपस्थित राहिले. सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन असेल, शाळ श्रीफळ देऊन असेल, सर्वांचं स्वागत करण्यात आलं. एवढा कार्यक्रम आजवर पाहिला नाही की बाबा सगळ्यांचं हसत आणि खेळीमेळीच्या वातावरणात स्वागत समारंभ पार पडला. आपण पण जेव्हा गावात काम करतो तेव्हा काय करतो की चला तेवढं स्वागत झालं ना, पण प्रत्येकाला जो मान दिला गेला त्यामुळे आज एक वेगळी दिशा निर्माण झाली की इथे माझा पण सक्रिय सहभाग आहे. जर कोणाचं अनावधानाने जर स्वागत राहिलं असेल तर माझ्या वतीने मी शब्दसुमनाने त्यांचं स्वागत करतो. जे आज या ठिकाणी पत्रावळीची मशीन जननी आणि रुक्मिणी स्वयंसहायता समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने जी पत्रावळी मशीन तुम्ही आणली, त्या मशीनद्वारे निघणारे जे उत्पन्न असेल किंवा जे उत्पादन असेल ते प्रत्येक आपल्या मंडणगड तालुक्यातील बचत गटांमार्फत पोचावं. तुमचं अधिक उत्पन्न त्यातून वाढवून तुमची आर्थिक वृद्धी व्हावी हीच आपल्याकडनं प्रार्थना असेल. तदनंतर हा जर व्यवसाय जर व्यवस्थित चालला तर जसे काका म्हणाले की यानंतर आपल्याला अगरबत्ती किंवा मेणबत्ती सारखी एक उत्पादन देणारी मशीन आपल्याला घ्यायची आहे. या उद्देशाने पण आपण प्रयत्न करणार आहोत. दुसरी एक गोष्ट की शासकीय निधीमधून किंवा बँकेकडनं मिळणाऱ्या कर्जातून आपण जे ह्या पत्रावळी मशीनसाठी जे इथपर्यंत आणवायसाठी ज्या आपले CRP असतील, स्वप्नली पवार
कविता काकी असतील, यांचा आर्थिक मोलाचा वाटा पण आपला जो प्रभाग संघ होता त्या प्रभाग संघाचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं होतं. 2-3 वर्षात अशी कमी पण भाषा दिली नाही त्यांनी की बाबा आपल्याला कुठेतरी अडचण निर्माण होईल, ह्या उद्देशाने त्यांनी कधी हे केलं नाही. आज जो काही खुर्द हनुमानवाडीत जो पत्रावळी सारखी मशीन, कारण आपल्या मंडणगड सारखे एरियात असा उल्लेख करू नये की जे राजकीय क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांच्या घरात किरकोळ मशीन असतात, किंवा जर आपल्या हे बचत गटाची जर मशीन, पत्रावळीची मशीन खुर्द सारख्या एका ग्रामीण भागात जर आली आणि त्यातून जर त्यांनी महिलांमध्ये उत्पन्न जर वाढीत केलं तर खरोखरच एक अभिमानाची गोष्ट असू शकते. एक आपल्या ह्या गटाची एक सक्सेस स्टोरी बनू शकते की शासकीय निधी असेल, बँक निधी असेल, ह्यासारख्या छोट्या मोठ्या निधीतून जर एखादा गट किंवा एखादा समूह जर 1.5-2 लाखाची मशीन घेऊन जर आपला व्यवसाय वृद्धिंगत करत असेल तर याला अप्रिशिएट करण्यासारखी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. जास्त बोलण्यात की बाकीचे पण मान्यवर आहेत, त्यांना पण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. तुमच्या ह्या उद्योग व्यवसायासाठी माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा व्यवसायाची वृद्धी हो आणि तुमची आर्थिक भरभराटी हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. एवढं बोलून मी थांबतो. चराचराच्या सर्व शक्तीनो, चराचराच्या सर्व शक्तीनो, हीच आमुची प्रार्थना, हीच आमुची प्रार्थना. करा आम्हाला निर्मय निर्मळ उजळू या जीवना, करा आम्हाला निर्मय निर्मळ उजळू या जीवना. विद्येवर निष्ठा ठेवूया, उद्योगाची कास धरूया. साहस शिकवा, संयम शिकवा, साहस शिकवा, संयम शिकवा. या जीवनाची प्रेरणा, या जीवनाची प्रेरणा. हेच आमुची प्रार्थना, हेच आमुची प्रार्थना. नको कधी हे गर्व यशाचा, नको कधीही गर्व यशाचा, नको कधी आळस कामाचा, नको कधीही आळस कामाचा. द्वेष कधीही नको कुणाचा, द्वेष कधीही नको कुणाचा. शिकवा सहंभावना, शिकवा सहंभावना. उजळा या जीवना, उजळा या जीवना. रक्षण करणे या सृष्टीचे, रक्षण करणे या सृष्टीचे. वाटे आम्हा अति मोलाचे, वाटे आम्हा ते मोलाचे. समतेची आणि ममतेची, समतेची आणि ममतेची. द्या आम्हा प्रेरणा, द्या आम्हा प्रेरणा. हीच आमुची प्रार्थना, हीच आमुची प्रार्थना. करा आम्हाला निर्मय निर्मळ, करा आम्हाला निर्मळ निर्मळ. उजळू या जीवना, उजळू या जीवना. हीच आमुची प्रार्थना, हीच आमुची प्रार्थना, हीच आमुची प्रार्थना. अतिशय नेहमी उभे असतात आणि हे आमचे म्हणजे टी.आर.जी मॅडम आमचे आहेत ते एवढ्या कष्ट करून. कधी आता एक तर ग्रामीण भाग आहे तिथे आमच्या गाडीचं व्यवस्था नाही, सकाळी जातात त्या संध्याकाळी येतात, तर त्या कधी मोठी मीटिंग वगैरे काही चुकत नाही. सर्व आम्हाला त्याने हे करून आम्ही हे चालू केलं. म्हटलं असू द्या ग्रामीण भागात पण काहीतरी आपण उद्योग केले पाहिजे असे आम्ही ह्याचं हे उचललेलं आहे. तर अशीच आम्हाला सर्वांनी शक्ती देऊन सर्व अगदी आमच्या उद्योगाची चालना मिळावी आणि असेच तुमच्या सर्वांचे आमचे आशीर्वाद आणि देवाचे पण रुक्मिणी यांचं पण सगळ्यांनी देवी सगळ्यांचा आम्हाला आशीर्वाद असून असंच आमचा उद्योग व्हावा हीच आमची नम्र विनंती सध्या मंडळाकडून आहे. उपस्थित आजच्या ह्या
उद्घाटनाचा म्हणजे मशीनच्या उद्घाटनानिमित्त आलेले प्रमुख पाहुणे, त्याचप्रमाणे या आमच्या सातेवाड्यावरून आलेल्या महिला, तसंच या स्थानिक मंडळातील ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ यांनी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे आम्ही महिला मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसंच चुकून कुणाचा आभार सत्कार राहिला असेल तरीही महिला मंडळाच्या वतीने त्यांचे आम्ही आभार मानत आहोत. आणि हा कार्यक्रम याच ठिकाणी संपन्न झाला अशी मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.